उंचातील रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला. माझ्या भारत देशाला मानाचा मुजरा. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्र मैत्रिणींनो, मी काव्य राजगुरू इयत्ता चौथी आरावली तुमच्या समोर प्रजासत्ताक दिनानिमित्त 4 शब्द बोलणार आहे. इथे उपस्थित सर्वांना सर्वप्रथम माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या भारत देशात 3 सण हे राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. पहिला प्रजासत्ताक दिन, दुसरा स्वातंत्र्य दिन आणि तिसरा गांधी जयंती. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. परंतु स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. आपले स्वतःचे संविधान तयार करण्यासाठी 28 ऑगस्ट 1947 रोजी एक समिती नेमण्यात आली. त्या समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नेमणूक करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आले आणि या दिवशीपासून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन असेही म्हणतात. हिंदीमध्ये गणतंत्र दिन असे म्हणतात. आपले भारत देश हे एक मोठे लोकशाही राज्य आहे. म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य. या दिवशीपासून प्रजेची सत्ता सुरू झाली. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन हे असे उत्सव आहेत जे आपल्याला महान नेत्यांचे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाविषयी आठवण करून देतात. म्हणून आपण आज इथे इतक्या उत्साहाने हा सण साजरा करू शकतो. पण मित्रांनो, फक्त उत्साहाने हा सण साजरा केला म्हणजे आपले कर्तव्य संपले का? तर नाही. आपले भारत देशाचे नागरिक म्हणून आपण आपल्या भारत देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.